माझ्यासोबत ओबीसी नेते लक्ष्मण हाके आहेत। या ठिकाणी आज गोपीनाथ गडावर ते नतमस्तक झाले आहेत। आज या ठिकाणी साहेबांचं स्मृतिदिन आहे आणि आपण गोपीनाथ गडावर नतमस्तक झाला, काय सांगाल, काय प्रतिक्रिया आहे? नाही, आज गोपीनाथराव मुंडे साहेबांची आज उणीव संपूर्ण महाराष्ट्राला भासते। गोपीनाथराव मुंडे साहेबांची उणीव इथल्या शेतकऱ्याला, इथल्या कामगाराला, इथल्या हर एक होतकरू आणि जनतेमध्ये काम करणाऱ्या, म्हणजे शेतकऱ्याचा नेता असो की दीनदलितांचा नेता असो, प्रत्येक माणसाच्या खांद्यावरती थाप पडली मुंडे साहेबांची, तर तो नेता बनायचा। ही जी काही एक उणीव आहे एका लोकनेत्याची, ती आज महाराष्ट्रामध्ये निश्चित जाणवते। या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांनी उपोषण केलं, भर उन्हामध्ये उपोषण केलं आणि शासनानं त्यांच्या या ठिकाणी मागण्या देखील मान्य केल्या आहेत आणि GR देखील काढले आहे। काय तुमची कसं पाहता याकडं? नाही, बघा, परिस्थिती अशी आहे, महाराष्ट्र हा 13-14 करोड जनतेचा महाराष्ट्र आहे। या महाराष्ट्रामधल्या प्रत्येकाच्या हक्क आणि अधिकाराचं संरक्षण इथल्या लोकनियुक्त सरकार आणि लोकप्रतिनिधींनी करणं आवश्यक आहे। त्यामुळे एखादा GR, त्या GRचा परिणाम ओबीसीवर काय होईल याचा ॲनालिसिस जर महाराष्ट्राच्या गव्हर्नमेंटकडे नसेल तर मला वाटतं गव्हर्नमेंट ही चूक करते। ॲज पर कॉन्स्टिट्यूशन, ॲज पर लॉ, प्रत्येकाच्या हक्क अधिकाराचं संरक्षण लोकनियुक्त सरकारनं करावं अशी विनंती इथल्या सत्ताधाऱ्यांना माझी असेल। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी ओबीसीच्या कसल्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही, त्यांनी घाबरू नये अशी प्रतिक्रिया दिली। धक्का लागलेला आहे, ओबीसीचं आरक्षण आडवं झालेलं आहे, ते धुळीस मिळालेलं आहे, ते संपलेलं आहे। कधीतरी फडणवीस साहेबांनी आम्हाला खुला वेळ द्यावा, आम्ही कसं संपलं ते आम्ही दाखवून देऊ। सध्या या ठिकाणी ओबीसीसाठी कोणी बोलताना दिसत नाहीत, आपण बोलतायत, पण आपल्यावर या ठिकाणी आम्ही जनता बोलेल, पुढारी नाही बोलले, नेते नाही बोलले तरी जनता बोलेल। येऊ घातलेल्या काळात तुम्हाला ते दिसेल। येणाऱ्या काळामध्ये आपली काय या ठिकाणी समाजासाठी असेल, ओबीसीसाठी असेल, काय दिशा असेल आपली? नाही, हे बघा, जो शोषित आहे, वंचित आहे, पीडित आहे, जो अजून सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आहे, ज्या लोकांच्या योजना, ज्या घटनेनं, ज्या कायद्यानं दिलेल्या आहेत, त्यांच्यापर्यंत ते पोचण्यासाठी आम्ही कार्यरत राहू। आणि संघटन, संघर्ष या गोष्टी, आम्ही रस्त्यावरचे कार्यकर्ते आहोत, त्यामुळं आम्ही कुणाला घाबरणार नाही आहोत। आम्ही घटनेचं आणि कायद्याचं बोलू। मुंडे साहेबांच्या विचारावर, त्यांच्या या ठिकाणी पावलावर पाऊल टाकत आपण पुढं हा लढा नेत आहेत। काय या ठिकाणी पुढं कशा पद्धतीने हा लढा? साहेब हे खूप लोकनेते होते, ते जातीपातीच्या पलीकडं, वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशाच्या पलीकडे नेते होते। त्यांच्या कार्याचा वसा विचार पुढे नेण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। आम्ही मुंडे साहेबांच्या एवढे असं नाही, पण एक सामान्यातला सामान्य कार्यकर्ता म्हणून आम्ही निश्चित त्यांचं कार्य डोळ्यासमोर ठेवतोय, त्यांचा संघर्ष डोळ्यासमोर ठेवतोय आणि वाटचाल करतोय। आज साहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त काय संकल्प असेल? नवी दिशा, आपल्या लढ्याला नवी दिशा काय असेल? महाराष्ट्रातल्या हर एक माणसाचं, सामान्य माणसाचं, 12-13-14 करोड जनतेच्या मनामध्ये कुठलीही सामाजिक दुही असणार नाही। सर्व माणसांना या कायद्यानं, इथल्या संविधानानं जे दिलं आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आणि त्याच्यासाठी लागणारा लढा, संघर्ष आम्ही मुंडे साहेबांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं त्यांना विनम्र अभिवादन करून या संघर्षास आम्ही संघर्ष करत राहू, हा आम्ही संकल्प करू। निश्चितच या ठिकाणी होते लक्ष्मण हाके। या ठिकाणी लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांना अभिवादन करण्यासाठी आले होते आणि अनेक जण मुंडे भक्त गोपीनाथ गडावर गर्दी होताना आपल्याला दिसत आहेत। कॅमेरामन दत्तासह मी श्रीमंत खांडेकर, न्यूज महाराष्ट्र वन चॅनल।